अजून काम मिळालंय मला. पैसे पण मिळालेत वाढवून. छान बघेल आपलं त्यात. भाड्यानं घर घेऊ, संसार उभा करू, सगळ्या वस्तू जमवू एक एक करून. आणि माणसांचं काय? असं नवीन गोष्टी घेण्यापेक्षा ना आहेत ती माणसं टिकवूया. नको आता हा विषय, झालंय आपलं बोलून. मग आता काय एक एक करून माणसं कमवायची का आपण? त्यांना आपण नको आहोत. पण आपल्याला तर ते हवे आहेत ना. त्यानं काय फरक पडतो? जीजी अगं चहा. जीजी तू कशाला पडतेस या सगळ्यात? असू दे रे, घे घे गौरवी. दादांनी चहा घेतलाय, घ्या तुम्ही पण. जीजी कोणी केलाय हा चहा? मी का, काय झालं? अगं किती गोड केलाय. साखर किती घालतेस तू, आणि दूध पण. मला नाही आवडत असला चहा. वासू, आता त्यांनी एवढा केलाय तर मग पी ना. ए मला नाही जमत तुला पाहिजे तसं चहा करायला. सॉरी, पण मी हा चहा पिऊ शकत नाही. वासू अरे. अगं जीजीला काही वाटणार नाही. तिला माहितीये मला एखादी गोष्ट जर नाही आवडली तर मी ती नाही घेत. माईचं नसते लाड येथे. जीजी मला दुसरा चहा दे ना प्लीज. मी नाही, मी परत केला तरी तू हेच म्हणणारेस. एवढं वाटत असेल तर स्वतःचा स्वतः काय करून. ए तुला माहितीये मला नाही आवडत मी केलेला चहा प्यायला. मग पी हा गुपचूप. मला नकोच आहे चहा. वासू रे काय आहे? असंच आहे गयाचं. माई कामात होती म्हणून मी केला. ठीक आहे, एक दिवस चहा नाही प्यालो तर काही फरक नाही पडत. आणि ते थांब, माईला सांगते थांब दुसरा चहा करायला. याचा चहा फक्त माईला बनवता येतो. आणि हिला पण बनवता येतो. मग बनव मी. हो चालेल. नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. उर्मी अगं नाही चालणार असं नाहीये. हो पण आवडणार नाही ना. नाही तसं नाहीये. बरं चल पटकन याचा चहा बनवणे घेऊन ये. जीजी हो ठीक आहे, मी आहे ना. चल चल. आणि राहू दे. मी असू दे, वासू येते. ग मी घेतलं असतं तू. नाही नाही असू दे ना. हॅलो. हाँ हॅलो वासू. हा काका बोला. अरे उर्मीला फोन करतोय, ती उचलतच नाहीये, म्हणून मग मी तुला फोन केला. हा काका ती फोन इथेच विसरली. कुठे? बेडरूम मध्ये. मग ती कुठे? किचन मध्ये गेली. किचन मध्ये म्हणजे? हा काहीतरी करायला गेलीये, बराच वेळ झाला. आली की फोन करायला सांगू का? हॅलो काका. हा ऐकतोय. हा ती आली की तिला फोन करायला सांगू का? नाही नको, माझा फोन बघून ती फोन करेल. पण आले आले किचन मध्ये जायला लागली का ती? हो माझ्यासाठी चहा करते. हॅलो हॅलो काका. ऐकतोय. हा काकू आणि आजी कशा आहेत? आम्हाला उर्मीची काळजी आहे, बाकी काही नाही. उर्मी ठीक आहे काका, तुम्ही तिची काळजी करू नका. आणि आम्ही लवकरच येतोय पुण्याला. का? हो का म्हणजे सगळं काम शिक्षण तिकडेच आहे ना. बरं म्हणजे ठरलं का असं? नाही ठरलं नाही, पण ठरेल. बाकी काय? मी करतो नंतर फोन. ओके चालेल. बाय.
बाय. बरी असेल ना माझी उर्मी? या लोकांनी तिला कामाच्या गाण्याला जुंपलं तर नसेल ना? बस 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 बाळा. पण माझ्या आई बाबांना बोलण्याचं काय कारण आहे? त्यांचा काय दोष आहे जीजी? त्यांनी कुणाचं काय घोडा मारलंय? आणि ते तर बिचारे आले पण नाहीये तुमच्या दारात. मी काय हात पकडून आले का जीजी? मी काय त्यांना अशी तशी मुलगी वाटते का? चांगल्या घरातली शिकलेली मुलगी आहे. माझा बाबा पत्रकार आहे, आई नोकरी करते, 4 लोक ओळखतात आम्हाला. आणि ते आलेत का तुमच्या वाटेला? नाही ना. मग तुम्ही त्यांना मध्ये का घेताय? तुम्हाला बोलायचंय, मला बोला, मी सगळं सहन करते. ते तर बिचारे तेच रडत असतील माझ्या आठवणीत. नाही, त्यांचा आदर करता येत नसेल ना तर निदान अपमान तरी करू नका. त्यांनी तुमचं काहीही वाकडं केलं नाहीये. जीजी असं बोलतात का कोणाच्या आई बाबांना? आणि लग्न करून आले ना मी या घरात. कायदेशीर बायको आहे मी वासूची. तुम्ही मला बोला, मी सगळं सहन करेन, पण माझ्या आई बाबांना बोलायचं नाही प्लीज. मला कळतोय तुझा राग. मुलगी सासरी काहीही सहन करू शकते, पण आपल्या आई वडिलांची निंदा नाही सहन करू शकत. कल्पना आहे मला. मग कळलंच नाहीये त्यांनी अचानक असं तोफखाना का सुरू केला असेल? साधी ओळखही नाही आमची आणि तुम्ही असं कसं बोलता ना एखाद्याला? मी तू त्यांचं फार मनावर नको घेऊस. त्या तशाच बोलतात, जरा फटकळ आहेत आणि वय झालं ना त्यांचं. आणि त्यांच्या भाचीचं लग्न नाही होऊ शकलं ना वासूशी, त्याचा राग काढला त्यांनी तुझ्यावर, बाकी काही नाही. म्हणजे तिच्या आत्या आहेत का त्या? नंदिनीच्या. नंदिनी. आता आमचं लग्न अमान्य करणारी ही कोण आहे जीजी? ज्या लग्नाला दादामाईंची संमती नाहीये? तसं नाहीये उर्मी. तशी ती खूप चांगली मुलगी आहे, पण सगळेच जण जरा दुखावले गेलेत ना. आणि झालं त्यात तसं त्यांचा काहीच दोष नाहीये. असेल तर तो आमचाच आहे. त्यांना काय, मुलीशी साखरपुडा ठरला म्हणून आशेला लागून राहिले होते ते. पण असं होतं ना कधी कधी जीजी, नाहीच ओळख गोष्टी. अगदी उद्या लग्न आहे आणि आज फिसकटलं अशाही केसेस आहेत. निदान लग्न होण्याच्या अलीकडे हे सगळं झालं याबद्दल तरी बरं वाटून घ्यायला हवं. हा असं दुःख धरून काय होणार आहे? तर हा दृष्टिकोनातला फरक झाला. त्यांना नाही वाटत ना तसं. त्यात परत तिचे वडील वारलेत नुकतेच. सॉरी. हो का? म्हणजे आई लहानपणीच वारली आणि साखरपुड्याच्या आधी वडील गेले. कसं सावरलं असेल ना तिने स्वतःला. आई बाबा नसणं किती वाईट आहे. पिक्चर त्यात ठरलेलं लग्न मोडलं, त्यामुळे अजूनच खचली बिचारी. ते तिच्या हातात काय आहे, त्यामुळे तिचं बिचारीचं मी समजू शकतो. आणि वाईट झालं त्याच्यासोबत. त्यात वडिलांची शेवटची इच्छा होती वासूचं नंदिनीशी लग्न व्हावं. हे सगळंच असं साचलंय ना. त्यात तिचे वडील गेलेलाही फार दिवस नाही झाले ग. मग बरोबर आहे. म्हणजे त्या आत्या पण एवढं का चिडलं हे आता कळतंय मला. मी जरा समजून घ्यायला हवं होतं ना. त्या तर सगळंच हरवून बसले आणि त्यामुळे हे सगळं अग्रेशन ना कळू शकतं मला. मी जरा आता नाजूकपणे हँडल करते हे सगळं. तू रागवली नाहीयेस ना? नाही, त्यात माझी चूक होती. तसं नाही ग. इथे आल्यापासून सतत अपमानच होत आहेत ना तुझे. मुळात यात माझा अपमान झालाय असं वाटलंच नाही मला. अक्का आणि नंदिनीची केस अभ्यासासाठी समोर आली असं वाटू लागलंय मला. तू रागवून जाणार नाहीस ना? जाण्यासाठी मुळात आलेच नाही.